ठाणे महानगरपालिका हद्दीतील शिवाईनगर येथील रौनक बिल्डरच्या सुमारे 2100 स्क्वेअर मीटर सुविधा भूखंडावरती ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील पहिले मराठा भवन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचं निर्माण होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या विनंतीवरून या मराठा भवनासाठी 25 कोटी रुपयांचं अनुदान महापालिकेला दिलं आहे। तसेच स्थानिक नगरसेविका परीक्षा प्रताप सरनाईक यांच्या निधीतून सुमारे 2 कोटी रुपये कुंपणभित, लँडस्केपिंग व इतर इमारतींच्या अंतर्गत सजावटीसाठी देण्यात आले। असा एकूण 27 कोटी रुपयांचा खर्च मराठा भवनासाठी होणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरामध्ये अद्ययावत मराठा भवन व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारावे अशी मागणी करत सकल मराठा समाज व इतर मराठा संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती। राज्यातील अनेक दुर्गम भागातून मराठा विद्यार्थी व विद्यार्थिनी मुंबई, ठाणे येथे शिक्षणासाठी येत असताना विद्यार्थ्यांना वसतिगृह नसल्याने त्यांचे हाल होत असल्याचं, तसेच ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये राहणाऱ्या गोरगरीब मराठा समाजाला कौटुंबिक कार्यक्रमासाठी माफक दरात हॉल उपलब्ध होत नसल्याने ही वस्तुस्थिती आमदार प्रताप सरनाईक यांच्या निदर्शनास आल्याचं सरनाईक यांनी सांगितलं। त्याकरिता शिवाईनगरमधील एका मोक्याचा भूखंड महानगरपालिकेच्या ताब्यात असल्यामुळे त्या भूखंडावरती मराठा भवन विकसित करावं, त्यासाठी लागणारा 27 कोटी रुपयांचा निधीचा खर्च नगरविकास खात्यातून करावा अशी विनंती सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असता त्यांनी ती मान्य केल्यामुळे ठाण्यातील मराठा भवनाचा मार्ग सुकर झाला आहे।